जय श्रीमाताजी. श्रीमाताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे. थोडंसं ताट बसायचं आपल्याला आणि आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे. आपण श्रीमाताईंना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. एकसारखं सहज मुद्रेनं आपण श्रीमाताईंना बघायचंय. श्रीमाताईंचे डोळे, चेहरा, कुंकू ते सगळं बघायचं, अगदी प्रसन्न मुद्रेनं बघायचंय आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. आपलं हृदय पूर्णपणे आपण श्रीमाताईंना समर्पित करायचं. या ठिकाणी कुठलाही विचार आपण आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. प्रयत्न करायचा की आपण निर्विचार होण्याचा. सगळं सोडून द्यायचं, डोक्यातलं काढून टाकायचं, सगळ्या अटॅचमेंट सोडून द्यायच्या, सगळ्यांच्या पासून डिटॅच व्हायचं म्हणजे अलिप्त व्हायचं आहे. त्या शिवतत्वामध्ये उतरण्यासाठी आपण अलिप्तता हा गुण आमच्यामध्ये भिनवला पाहिजे. अलिप्त व्हायचंय सर्वांच्या पासून. सगळं करायचंय पण सर्वांच्या पासून अलिप्त राहणं म्हणजे सहजयोग. पाण्यात राहायचंय परंतु पाण्यापासून अलिप्त राहता आलं पाहिजे म्हणजे सहजयोग. आपण श्रीमाताईंना पाहायचंय आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती, हाताच्या बोटांच्या वरती. ज्या काही व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत हाताच्या बोटामध्ये श्रीमाताई देत आहेत त्या आपण खेचून घ्यायचे आहेत एकसारख्या. आता खेचण्याची प्रक्रिया करायची. ज्या आपल्या नसा आहेत आतमध्ये, बोटांच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसामधून हे चैतन्य आपण शोषून घ्यायचं आहे आतमध्ये. कुठलाही विचार करायचा नाही. निर्विचारितेमध्ये हे फार लवकर होतं. काही विचार करायचा नाही. मी आत्मा आहे एवढं शिल्लक ठेवायचं. हे शरीर आपलं माध्यम आहे म्हणून तर मी आत्मा आहे हे समजतं. जर शरीर नसतं तर मी आत्मा आहे हे कळलं नसतं आपल्याला. म्हणून शरीराला देखील फार महत्व आहे. शरीर नष्ट होणार आहे परंतु या नष्ट होणाऱ्या शरीरामध्येच आत्मारूपी परमेश्वर आहे. म्हणजे जसं हे शरीर देऊळ आहे तर परमात्मा आत्मा आहे आपल्या आतमधला. म्हणून आपलं शरीर देखील आपण व्यवस्थित सांभाळायचं आहे. त्याला जास्तीत जास्त संतुलनामध्ये ठेवायचं आहे. आपलं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवायचं आहे. आपल्या ज्या 3 नाड्या आहेत इडा, पिंगला आणि सुषुम्ना, त्यापैकी सुषुम्ना नाडीवरती आपण कार्य जास्त करायचं. म्हणजे काय, संतुलनामध्ये राहायचं. इडा आणि पिंगलेचं संतुलन झालं की मध्यात आलो आपण. म्हणून वात, पित्त आणि कफ जे त्रिदोष आहेत ते आपण सांभाळायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विचलित व्हायचं नाही. सहयोग करत असताना आपण सहयोग करतोय तर मुळात आपण आजारी पडलं नाही पाहिजे. आणि जरी पडलो काय हरकत नाही, त्रास झाला असेल, काय झालं असेल तरी पण आपण आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. हे सहजयोगाचं ब्रीद आहे की आपण जर ध्यान करत असू नियमित, आपली चक्र जर साफसफाई व्यवस्थित होत असेल तर शक्यतो आपण आजारी पडत नाही. कारण आजारी कधी पडतो, ज्या वेळेला आपल्या चक्रांच्या मध्ये दोष निर्माण होतात, नाड्यांच्या मध्ये असंतुलन निर्माण होतं, त्यावेळेला आम्ही आजारी पडतो. मग हे सर्व आपल्याला हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे. आजारी पडल्यावरच आम्हाला कळतं की मी आजारी आहे. परंतु आजारी पडण्या अगोदर जे आपलं सूक्ष्म शरीर आहे, या सूक्ष्म शरीराद्वारे आपल्याला समजलं पाहिजे की मला काय त्रास होते चक्रावर. आणि ते चक्र आपण ठीक केलात की पुढचा आजार टळतो. हे किती महत्वाचं आहे. म्हणून श्रीमाताईने आपल्याला अलर्ट केले की हाताच्या बोटावरती आपल्याला समजतं की बाबा जे आपलं सूक्ष्म शरीर आहे, हे स्थूल शरीर आहे, आपल्या देह आहे, हे सगळं कळतं. परंतु या स्थूल देहाबरोबर एक सूक्ष्म देह आपल्या आतमध्ये आहे, तो आत्म्याचा.
कारण 4 प्रकारचे देह आहेत आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. कारण आणि महाकारण ही एकच आहे, परंतु स्थूल देह आपल्या हाडामासाचा देह, कारण देह आणि महाकारण देह म्हणजे काय, तर ही जी चक्र आहेत ती नाड्या आहेत, आणि जे काय आपलं मन आहे, जे माइंड आहे, आपलं चित्त आहे, त्याला कारण आणि महाकारण म्हणतो. आणि जे सूक्ष्म देह आहे तो म्हणजे चैतन्याचा देह, तो आपला आत्मा. असे 4 प्रकारचे देह आपल्यामध्ये आहेत. मग ज्या वेळेला आपल्याला आजार होणार असतात किंवा बाहेरून एखादी बाधा आपल्या आतमध्ये येते, ती अजून बॉडीमध्ये येणार असते आपल्या. मग बॉडीमध्ये येण्याच्या अगोदर आपल्याला ती आपल्या भोवती फिरत असते, आपले प्रयत्न करत असते त्या बॉडीमध्ये घुसायचं. म्हणजे आपल्या भोवती जी वलय आहेत, एक प्रकारची वलय आहेत आपल्या भोवतानी. किती वलय आहेत, तर आपल्या भोवतानी असे अनेक प्रकारची वलय आहेत. तरी आपण जरी म्हटलं की 7 चक्राची 7 वलय आहेत असं समजूया आपण, असे भरपूर आहेत. आणि त्या वलयाला रंग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कसे, पांढऱ्या रंगापासून काळ्या रंगापर्यंत वलय आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे शेड आहेत, अनेक प्रकारचे शेड आहेत आपल्या देहाच्या भोवतानी. ज्या वेळेला आपल्याला त्रास होणार असतो किंवा एखादी बाधा येणार असेल किंवा आजार येणार असेल, तर सुरुवातीला हे वलय भेदून ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात, बाधा किंवा त्रास. आणि ज्या वेळेला बॉडीमध्ये यायचा प्रयत्न करण्या अगोदर आपल्याला व्हायब्रेशन कळतं की ही बाधा येणार आहे, कारण वलयामध्ये आलं ते आपल्या वलयामध्ये आल्याबरोबर आपल्या हाताच्या बोटावरती ते समजायला पाहिजे किंवा समजतं की अमुक अमुक त्रास आपल्याला होणार आहे, किंवा हे चक्र लागते, नाभी लागते, किंवा बॅक आज्ञा लागते, हार्ट लागते, असं ते चक्र आपल्याला बोटावरती जाणवतात. मग ती चक्र आपण जर साफ केली तर आपलं वलय देखील स्वच्छ होतं. परिणाम स्वरूप जो काय आजार आपल्या बॉडीपर्यंत पोहोचणार असतो तो तिथूनच बाजूला होतो. म्हणून हे सूक्ष्म देह जे यंत्रणा आहे, सूक्ष्म देहाची जी काही यंत्रणा आहे, या यंत्रणेचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे थोडा बहुत. म्हणजे हे जे सूक्ष्म यंत्रणा श्रीमातांनी आपल्यामध्ये ठेवलेले आहे, चक्र आहेत, नाड्या आहेत, आणि कुंडलिनीचं जागरण होत असताना ज्या वेळेला सहस्त्रारचं भेदन होतं, त्यावेळेला आमच्यातील सूक्ष्म देह जागृत होतो. काय लागतं की मी कोणीतरी वेगळा आहे, मी आत्मा आहे. आणि त्यामुळं या सूक्ष्म देहाचं आपल्याला जाणीव व्हायला सुरुवात होते. मग हे सुरुवात झाल्याबरोबर काय होतं की आपल्या बोटावरती आपल्याला चैतन्य यायला चालू होतं. मग हे चैतन्य आपल्याला अलर्ट करतं, सावधान करत असतं, सतर्क करत असतं. आणि आपल्याला समजतं की आपण न कळत काही वेळेला आपल्या बोटाला काहीतरी टोचल्यासारखं होतं, कुठेतरी चुरचुरल्यासारखं होतं, काही वेळेला एकदमच गार झाल्यासारखं होतं. म्हणजे काय होतं, तर जे आपलं हे शरीर आहे, स्थूल देह, त्याच्या भोवतानी जे काही वलय आहे, या वलयाला कोणीतरी येऊन धडकते, कुठली तरी बाधा येऊन धडकते. आणि त्यामुळं आपल्या हाताला जाणवतं की बाबा ही कुठली तरी बाधा किंवा हा कुठला तरी त्रास तो आपल्या चक्रावरती जाणवायला सुरुवात होतं, आपल्या बोटावरती जाणवतं. कारण हे डिव्हाइन आहे, हे परमेश्वराकडून आलेलं चैतन्य असल्यामुळं त्यांचं वलय, आपण जे बंधन घेतो ना, त्याचा फायदा हा आहे की आपण ज्यावेळेला हे कवच आपल्या भोवतानी घेतो तर त्या कवचाला धडकल्याबरोबर बाधा आपल्या हाताला समजणार नाही, कारण आपल्या हाताने आपण चैतन्याने कवच तयार केलेलं आहे. त्यामुळं आपण अलर्ट राहिलं पाहिजे. श्रीमाताई काय म्हटलं की सतर्कता ही फार महत्वाची आहे. कुठून कसा हल्ला होतो हे आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कळलं पाहिजे की आपण जरी ध्यान चित्त शस्त्राच्या वर असलं तरी आपण काय होतो की अलर्टपणा आपल्यामध्ये पाहिजे. कळलं पाहिजे की बाधा जी आत यायला लागलेली आहे किंवा येऊन धडकलेली आहे किंवा या आपल्या वलयापर्यंत ती आलेली आहे, तिला तिच्या आत येऊ द्यायचं नाही, आपल्याला हे वलय भेदून द्यायचं नाही आहे. म्हणून आपण काय करायचं की सतर्क राहायचं आहे. आपण सतत, श्रीमाताई काय म्हणतात की बंधनामध्ये राहायचं आहे. बरोबर, श्रीमाताईंचं एक वाक्य आहे
की आपण कायम बंधनामध्ये राहायचंय. बंधनामध्ये म्हणजे काय, तर चित्तानं जे आपण आता बंधन घेतो, चित्तानं आपल्या भोवती जे कवच तयार केलेलं आहे, या कवचामध्ये आतमध्ये आपण सुरक्षित राहायचंय. मग कुठल्याही प्रकारची बाधा आपल्या देहामध्ये येऊ शकत नाही. हे न समजल्यामुळं काय होतंय की बाधा ते वलय भेदून आत येतं आणि बॉडीमध्ये प्रवेश करतं. आणि बॉडीमध्ये प्रवेश केलं की मग आपली चक्र म्हणा किंवा आपले एक एक अवयव ते खराब करून टाकतं. आणि परिणाम स्वरूप आपल्याला असं दिसतं की बाबा हा आजार आम्हाला झालेला आहे किंवा तो आजार आम्हाला झालेला आहे, हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे, बीपी वाढलाय, शुगर वाढले, अमकं झाले, तमकं झाले. हे जे काय आपल्याला बॉडीमध्ये आल्यावर कळतं ते बॉडीमध्ये येण्याच्या अगोदर श्रीमाताजी आपल्याला समजावून सांगतायत. म्हणून आपल्याला ही चैतन्याची भाषा शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामुळे आपण सतर्क राहू शकतो, स्वतःला आपण निरोगी ठेवू शकतो, आपली बॉडी आपण निरोगी ठेवू शकतो. म्हणून श्रीमातांनी जे काही चैतन्य दिलेलं आहे हे चैतन्याचा आपण योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. हाताच्या बोटावरती आपल्याला समजलं पाहिजे कुठलं चक्र आपलं पकडतं आणि कुठलं चक्र पकडल्यानंतर ते कसं स्वच्छ करायचं हे प्रत्येक साधकाला समजणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण श्रीमातांना बघत बघत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचे सूक्ष्म पद्धतीनं. विचलित व्हायचं नाही. आता आपले डोळे बंद करून लक्ष हाताच्या बोटांच्या वरती बघा. आता बोटांच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसांच्यातून चैतन्य खेचून घ्यायचं आहे आपल्याला. बोटावरून नाही आहे, बोटांच्या आतमध्ये नसा आहेत. त्या नसामधून चैतन्य आतमध्ये आपण खेचलं जातो. आपल्याला काही वेळेला वर वर जाणवतं की वर गार होतं, मग आपण त्यात समाधान मानतो, नाही व गार झालं, हात गार झाला, डोक्यात कुठेतरी जरा गार झालं तरी पण बरं वाटतं, गार झालं बाबा, तेवढ्यावर आपण संतुष्ट होतो. तसं न करता याच्याही पुढे आपल्याला पाऊल टाकलं पाहिजे. या चैतन्याचा आपल्याला योग्य तो वापर करता आला पाहिजे. नाहीतर हे चैतन्य असंच वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला. श्रीमातांनी आपल्याला जे चैतन्य दिलेलं आहे ते आपल्याला इतर साधकांना पण देता आलं पाहिजे. स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी देखील याचा वापर केला पाहिजे आपण. कारण ही दैवी शक्ती आहे, ही आपल्या घरातली शक्ती नाही आहे, आपण निर्माण केलेली नाही आहे, ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळं या शक्तीचा आपण योग्य तो वापर करायला शिकला पाहिजे. हे सहजयोगातलं मेन तत्व आहे की जे चैतन्य आहे त्याला निम्न स्तरावरती कधी घ्यायचं नाही, उच्च स्तरावर घ्यायचं. कारण हे चैतन्य म्हणजे साक्षात श्रीमाताजी आहेत आणि श्रीमाताजींचं अमृत आहे. श्रीमाताजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. तर मार्गदर्शन करत असताना परमेश्वर ज्यावेळी आपल्याला चैतन्य देतो तर हे चैतन्य योग्य ठिकाणी योग्य वेळेला वापरता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपली सद विवेक बुद्धी त्यावेळेला जागृत पाहिजे. कुठल्याही भौतिक गोष्टीसाठी आपण याचा शक्यतो वापर करायचा नाही. कारण परमेश्वराने हे चैतन्य दिलेलं आहे ते आपल्याला आत्म्याच्या जाणीवेसाठी, स्पिरिच्युअल लेवलसाठी ते वापरायचं आहे आपल्याला, भौतिकतेसाठी नाही. आपण करतो वापर त्याचा की बाबा आपण हे करावं ते करावं, ह्या गोष्टी घ्याव्यात की नाही, त्यासाठी आपण बघत असतो. परंतु शक्यतो की हे जे चैतन्य परमेश्वरानं दिलेलं आहे ते स्पिरिच्युअल लेवललाच आपण वापरलं जावं अशी श्रीमातांची इच्छा आहे किंवा परमात्म्याची इच्छा असते. मग आपली मनुष्याची बुद्धी जी आहे, ती जी चेतना आहे ती खालच्याच दिशेने जाते ना, कायम वर दिशेने शक्यतो येतच नाही. म्हणून आपली कुंडलिनी आपण कायम शस्त्रार्चे वर त्यासाठी ठेवतो की आपण उच्च लेवलचा विचार करावा, कायम निम्न स्तराचा विचार करू नये. आपल्या डोक्यामध्ये कुठलाही वाईट विचार येऊ नये, निम्न विचार येऊ नये, भौतिकतेतला विचार येऊ नये. या प्रपंचामध्ये आपण जास्त अडकू नये, आपलं चित्त आत्म्याकडे जास्त लागावं. म्हणून हे चैतन्य आपण खेचून घेत असतो आणि या चैतन्याचा आपण योग्य तोच वापर करावा, चांगल्यासाठी वापर करावा. दुसऱ्याच्या कल्याणासाठीच या चैतन्याचा उपयोग करायचा असतो. सहजयोगाच्या हातून वाईट गोष्टी कधी घडतच नाहीत, होऊ शकत नाही त्याच्या हातून वाईट. कारण परमेश्वराची ही जी शक्ती आहे ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी आहे. कोणी जरी आपलं वाईट केलं असेल किंवा वाईट चिंतलं असेल तर आपण त्या व्यक्तीचं वाईट करू शकत नाही. कारण परमेश्वराचं हे चैतन्य आहे, त्याचं हे कार्य आहे, हे काय आपलं कार्य नाही आहे.
आपण फक्त माध्यम आहोत आणि या माध्यमातून परमात्मा कार्य करीत असतो. म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं की हे जे चैतन्य आहे ते चैतन्य आपण उच्च स्थितीला गेल्यावरतीच वापरायचं. त्याचा विचार उच्च लेवलचाच असावा. निम्न स्तरावरती या चैतन्याचा उपयोग शक्यतो आपण करायचा नाही. प्रत्येकानं असं ठरवायचं की नाही, भौतिकतेसाठी आपण नाही, पण फारच अगदी गळ्यापर्यंत आलेला आता काय करावं काय सुचेना झाले, त्यावेळेला परमेश्वराला आपण हे विचारू शकतो. नाहीतर परमेश्वरानं आपल्या बुद्धी दिलेलीच आहे. या बुद्धीचा पण कुठं वापरायचं तिथं वापर केला पाहिजे. हृदयाचा कुठं वापर करायचं तिथं हृदय वापरलं पाहिजे. आणि चैतन्य कुठं वापरायचं त्या ठिकाणी चैतन्य वापरता आलं पाहिजे. हे आपण सद विवेक बुद्धी जागृत झाल्यानंतर समजतं. म्हणजे गणेश तत्व जागृत झाल्यावर समजतं. लक्ष हाताच्या बोटांच्यावरती जे काही चैतन्य आपण खेचून घेतोय ते मनगटापर्यंत खेचून घ्यायचंय, नसामधून घ्यायचंय. बोटांच्या आत ज्या नसा आहेत त्या नसामधून हे चैतन्य आपण खेचून घेतोय. बघा, त्यामधून आपल्याला जास्त जाणं, थोडस हात अंतराळी धरला तरी चालेल, म्हणजे कळतं की खरोखर चैतन्य आपल्या आतमध्ये घुसतंय बाबा, नसातून येतं, ते खेचलं जातं. हे किती महत्वाचं आहे. चैतन्य देखील शोषून घेता आलं पाहिजे. आपलं लक्ष नसतं काही वेळेला ह्या व्हायब्रेशन्स मध्ये. शोषून घेणं हे फार महत्वाचं असतं. याचं महत्व कदाचित आपल्याला समजणार नाही आज, परंतु भविष्य काळामध्ये याचं महत्व आपल्याला नक्की समजेल की का श्रीमाताजी आपल्याला चैतन्य खेचून घेत आहेत, का सांगतायत हे, याचं महत्व कळेल आपल्याला. म्हणून आज तरी निदान श्रीमाताजी जे चैतन्य देत आहेत ते शोषून घेण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवायची. आपण जे काही चैतन्य श्रीमाताजी द्यायला लागले ते हाताच्या बोटातून मनगटापर्यंत, मनगटापासून दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे. आतून घ्यायचं आहे, बाहेरून नाही. ह्या ज्या नसा आहेत त्या नसा आतमध्ये गेल्यात ना, सगळ्या पसरलेल्या आहेत, तिथून आपण खेचून घेतोय. जाणवतं जसं पाण्यात हात घातल्यावर कसं जाणवतं तसं चैतन्य देखील आपल्याला समजतं. हे व्हायब्रेशन्स आहेत, हे चैतन्य आहे, हे आईचं प्रेम आहे. यामध्ये आपण न्हावून निघायला पाहिजे. ध्यान योग म्हणजे काय, हेच आहे ना, परमेश्वराच्या भक्तीमध्ये डुंबून जायचं आहे आपल्याला, चैतन्यामध्ये डुंबून जायचं आहे. काय मिळवायचं आहे दुसरं, यात समाधान यातच आहे. बाकी कुठल्या गोष्टीत आपल्याला समाधान मिळणार नाही. प्रयत्न करून बघा, कशातच मिळत नाही. जोपर्यंत आपण यामध्ये रममाण होत नाही, या परमात्म्याच्या शक्ती पुढे जर रममाण नाही झालो तर आपला काही सुद्धा उपयोग नाही आहे जीवन जगून. म्हणून परमेश्वराने ही जी काही शक्ती दिलेली आहे, मातांनी ही जी काही कुंडलिनी शक्ती जागृत केलेली आहे ती आपल्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी आहे. की आपण आत्मानंदात अगदी डुबून जायचं आहे, स्वतःही जायचं आहे आणि दुसऱ्यालाही शिकवायचं आहे. खरोखर आत्मानंदच सर्वश्रेष्ठ आनंद आहे. तोच शिवानंद आहे, शिवांची शक्ती आहे. आणि त्या शिव जसे कायम ध्यानस्थ बसलेत की नाही, ते पण आत्मानंदात आहेत. ते सुद्धा ध्यानामध्ये अगदी मग्न झालेले आहेत. तशी स्थिती आम्हाला मिळवायची आहे. तो आनंद मिळवायचा आहे, शिवानंद मिळवायचा आहे. आणि म्हणूनच हा प्रयास आपण करतोय. जे काय चैतन्य येते ते हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपला डावा जो हात आहे तो उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा आहे. डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा आहे. लिव्हर कुठे आपल्याला माहिती आहे. आपले जे महत्वाचे पार्ट आहेत शरीरामधले त्याचा थोडा बहुत अभ्यास आपल्याला पाहिजे. शरीराचा अभ्यास पाहिजे. बरगडीच्या थोडस खाली आणि बरगडीच्या वर थोडं आतमध्ये असं लिव्हर असतं. म्हणून आपलं विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते शेवटच्या बरगडीवर ठेवायचं आहे आणि 3 बोट जी राहतात ती आतल्या बाजूला थोडं दाबायची आहेत. म्हणजे लिव्हर वरती बरोबर हात बसतो.
उगाच कुठेही हात ठेवायचा नाही आपण. बरोबर लिव्हर आहे तिथे गेला पाहिजे. म्हणजे हे जे काय चैतन्य आपण देतोय ते चैतन्य त्या लिव्हरला गेलं पाहिजे नाही. म्हणजे उजव्या हातातून आता आपण चैतन्य खेचून घेतोय आणि डाव्या हाताद्वारे ते चैतन्य आपण लिव्हरला देतोय. लिव्हरचं टेम्परेचर मेंटेन करायचं ते फक्त चैतन्यानं करू शकतो आपण. बर्फानं शिकतो आपण, नाही असं नाही, परंतु व्हायब्रेशननी शक्यतो आपण ठीक करायचा प्रयत्न करावा. म्हणजे लिव्हर आपलं स्ट्रॉंग होईल. उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला देतोय आपण आणि आपलं लिव्हर सशक्त होतंय. इकडं आपलं लक्ष पाहिजे. लिव्हर मधली अतिरिक्त उष्णता पण आपोआप दूर होते. चैतन्य गेलं की चैतन्य तिथं कार्यान्वित होतं आणि बरोबर कार्य घटित होतं आपलं. बाह्यातली कुठली वस्तू वापरण्यापेक्षा आपल्या चैतन्याचा वापर आपण अधिक करावा. जसं श्री माताजींनी सांगितले की चंद्रमा, की चंद्राकडे आपला उजवा हात करायचा आहे आणि डावा हात लिव्हर वरती ठेवलात तरी देखील आपलं लिव्हर थंड होतं, शांत होतं. असं पण होऊ शकतं. म्हणजे बाह्यातली भौतिकतेतली कुठली गोष्ट वापरायची नाही. नैसर्गिक, जसं पूर्वीचे योगी ऋषी मुनी, त्यांच्याकडे कुठं काय मेणबत्ती आणि कुठलं काय बर्फ काही नव्हतं, पण ते कसं ठीक करत होते? चंद्र आणि सूर्य या दोन्हीमुळे ते ठीक करत होते. सूर्य दिवसा आणि चंद्र रात्री. मग लिव्हरची उष्णता किंवा त्रास होत असेल तर ते काय करायचे? मग चंद्राकडे बोट करायचे, हात करायचे, डावा हात लिव्हर वरती ठेवत असणार. आणि सूर्य, सूर्य म्हणजे अग्नी, कॅन्डल ट्रीटमेंट. साधं सोपं गणित आहे. डावा हात पुढे, उजवा हात पालथा जमिनीवर ठेवून ध्यान करत असणार आहे, कारण तो अग्नीच आहे. ते सगळं जाळून टाकेल आपली डावी बाजूची जो काही बाधा आहे ती. किती महत्वाचं आहे. चंद्र आणि सूर्याला किती महत्व आहे आणि तेच आपल्या आतमध्ये पण आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं की निसर्गाशी एकरूप होता आलं पाहिजे आपल्याला. भौतिकतेशी नाही आहे, निसर्गाशी. आपण जरी कॅन्डल पेटवलं इथं तरी सूर्य तत्वच आहे या ठिकाणी. आणि बर्फ जरी घेतला तरी त्यामध्ये चंद्र तत्व आहे. परंतु नैसर्गिक पाहिजे आम्हाला, निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण निसर्गाशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला सहयोग तसाच साधत नाही. होतो बरोबर, पण साधत नाही. म्हणून व्हायब्रेशन्सकडे लक्ष असावं. एखादी वस्तू वापरायची नाही वापरायची हे आपण आपण स्वतः ठरवायचं. काय करायचं ते, काय केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं हे आपण स्वतः ठरवायचं आणि मग ती कृती करायची असते. कोणीतरी सांगितलं ठीक आहे, मी सांगितलं म्हणून तुम्ही करायचं असं नाही. तुम्ही स्वतः पाहिलं पाहिजे, जज केलं पाहिजे नाही की नाही मला हे बरोबर वाटतं का, हे केल्यावर खरोखरच याची अनुभूती येते का, तर पुढे वाटचाल करायची. हे सगळ्यात महत्वाचं आहे. उजव्या हातातून चैतन्य आपण घेतोय, डाव्या हाताद्वारे लिव्हरला देतोय. लिव्हर मधली उष्णता दूर होते, पित्त कमी होतं आणि लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित चालू राहतं. म्हणजे जी उष्णता खाली जाते ती खाली पण जात नाही, वर जाणारी उष्णता देखील खेचली जाते आणि ती बाहेर टाकली जाते. चैतन्यामुळे ते न्यूट्रलायझेशन होतं त्याचं. म्हणून चैतन्य द्यायचं आहे त्याला. आणि त्याचबरोबर लिव्हर स्ट्रॉंग होतं चैतन्यामुळे. तिथल्या पेशींना चैतन्य गेलं की पेशी कार्यान्वित होतात, कारण प्रत्येक पेशीमध्ये कुंडलिनी आहे ना. आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहेत. रोज पेशी मारतात, रोज नवीन तयार होतात. मग आपण जे चैतन्य देतो त्या पेशीमधील शक्ती जागृत करतो ना. त्या प्रत्येक पेशीमध्ये पण कुंडलिनी आहे की नाही, त्याच्यामध्ये पण चक्र आहेत की नाही, हे फार सूक्ष्मातला विषय आहे. जसं विराट बाहेर आहे ना तसं विराट आतमध्ये पण आहे आपल्या. या विराटाचं महत्व पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता लिव्हरशी संबंधित जर प्रॉब्लेम असेल तर लिव्हरच्या भोवतानी ज्या काही पेशी आहेत त्या खराब झालेल्या आहेत किंवा ते आजारी पडलेले आहेत. लिव्हरच्या संबंधित ज्या पेशी आहेत त्या, मग आपण काय करायचं आहे, ह्या चैतन्यानं त्यांना पुनरुज्जीवन करतोय ना. आपल्याला चैतन्य मिळाल्यावरती अमृत आहे, आपण ठीक राहतो.
मग ह्या त्या पेशीला चैतन्य ज्यावेळी आपण देतो त्यावेळेला त्या पेशींची चक्र पण ठीक होतात, त्यांची शक्ती जागृत होते आणि ते दुप्पट वेगानं कामाला लागतात आणि आपण कार्यक्षम होतो. मग ही सूक्ष्मातला भाग झाला. तसं हार्टचं देखील आहे. आता डावा हात परत श्री मातांच्याकडे करायचा आहे आणि उजवा हात हृदयावरती ठेवायचा. आता डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचे आहेत. आता हृदयाचं फंक्शन व्यवस्थित होत नसेल, हृदयासंबंधी काही प्रॉब्लेम असतील, तर हृदयाच्या भोवत्याने ज्या काही पेशी आहेत त्या कमजोर झालेल्या आहेत आपल्या, त्यामुळे हृदय कमजोर झालेलं आहे. मग या पेशींना चैतन्य दिल्याशिवाय त्या पेशी कार्यान्वित होतील का, हा विचार करायचा आपण. औषधानं ते ठीक होतं, परंतु चैतन्य फार महत्वाचं आहे. कारण पेशी ज्या अर्ध मेल्या झालेल्या आहेत, काही मेलेल्या आहेत, काही नवीन तयार व्हायला लागलेले आहेत, परंतु ते अजून तयार झालेले नाहीत पुऱ्या. जसं आपण एक सेल आहे, श्री मातांच्या विराट शरीरातील एक सेल आहे, तसं आपल्या शरीरातील ते एक सेल आहे. बघा कसा विषय आहे, किती सूक्ष्म विषय आहे. आपण एक सेल आहे त्या विराट पेशीतल्या, श्री मातांच्या शरीरातील विराट शरीरातील एक पेशी आहे. आपण एक सूक्ष्म पेशी आहे आणि आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत, कोट्यावधी पेशी आहेत. मग हृदयावरती ज्यावेळेला काम करणाऱ्या पेशी खराब झालेल्या असतात त्यावेळी चैतन्य देऊन त्याला ठीक करायला नको का? कारण हे चैतन्य जे आहे त्या विराट शक्तीकडून आलेलं आहे आणि या विराट शक्तीकडून आल्यानंतर आपलं काम आहे की त्या सूक्ष्म पेशींच्या पर्यंत पोहोचवायचं काम आहे चैतन्य. आणि ज्यावेळेला हे चैतन्य आम्ही त्या सूक्ष्म पेशींच्या पर्यंत पोहोचवू त्यावेळेला हे विराटाचं शरीर पण ठीक राहू शकतं. बरोबर आहे. म्हणजे श्रीमाता हे काय म्हणतात की सहजयोगी आजारी पडले तर मी देखील आजारी पडते. म्हणजे काय, म्हणजे आपण पेशी आहोत, आपण जर आजारी पडलो तर श्रीमाताजी देखील आजारी पडत होत्या, हेही तितकंच सत्य आहे. तसंच हे आहे की आपल्यातल्या ज्या पेशी आहेत त्या आजारी पडल्या तर आपणही आजारी पडतो, म्हणून हे चैतन्यानं ठीक करायचं. आलं का लक्षात? हे फार महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचे आहेत आणि हृदय आपलं स्ट्रॉंग व्हावं म्हणून श्री मातेने प्रार्थना करायची. वर जसं विराट आहे, आपण वर मध्ये जातो, वर तर जातो, विराट भरपूर आहे, विराटांगण आहे, ग्रह गोल तारे नक्षत्र सगळं वर आहे. आणि म्हटले पण जे ब्रह्मांडी ते पिंडी किंवा जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे काय, म्हणजे या देहामध्ये जे काय आहे तेच या देहाच्या बाहेर पण आहे, या ब्रह्मांडामध्ये पण आहे. ते कसं काय? कारण ब्रह्मांडामध्ये जे काय दिसतंय आपल्याला ना, ग्रह गोल तारे नक्षत्र पेशी म्हणा किंवा आणखी काय सूक्ष्म जीव, ते सगळं आपल्या आतमध्ये देखील विराट आहे. सूक्ष्म सूक्ष्म पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये पण, कितीतरी पेशी आहेत की आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. परंतु जर आपण सूक्ष्मात आत्म्याचा अभ्यास करत असताना किंवा आत्म्याचं ज्ञान घेत असताना या पेशींचा देखील विचार करावा लागतो. म्हणजे आम्ही कुठंतरी सूक्ष्म होत चाललोय, विराट मध्ये एक एक पाऊल टाकत चाललोय, हे आपल्या लक्षात येईल. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, उजव्या हाताद्वारे ते आपण आपल्या हृदयाला द्यायचं आहे. हृदय आपलं स्ट्रॉंग होतंय, इकडेही लक्ष द्यायचं आहे. कारण हृदयात आपल्या आत्मा बसलेला आहे आणि त्याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून पण आपण श्री मातेने प्रार्थना करायची. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून शिस्तीत फिरवूया. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं,
तो हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का? वरती आपल्याला जाणवतं का? अगदी एकाच पातळीवरती सर्वांनी यायचं आहे. एकाच पातळीवर हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायचं. काही विचार नाही, काय नाही, फक्त ती कुंडलिनीची हालचाल जाणीव होते का हे महत्वाचं आहे. सहस्त्रारच्या वरती आपल्याला जाणवतं का बघायचं. किती वर सहज मध्ये कुंडलिनी वर येते ते बघायचं. किती वर येते सहज मध्ये, प्रयास करायला लागू नये. सहज मध्ये किती वर येते, सहस्त्रारचं भेदन करून वर आली का पाहायची. शांत वाटते. भेदन झालं की शांत वाटायला सुरुवात होते, बरं वाटतं, समाधान वाटायला सुरुवात होते. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आपण गेलो तर अगदी गहनतेत जाऊ शकतो सहजमध्ये. फार प्रयास करावा लागत नाही. साधं सोपं गणित श्रीमातांनी आपल्याला शिकवलेलं आहे सहजमध्ये. त्याला आपण अवघड करून ठेवलंय. एवढंच झालेलं आहे. आता वरून थोडं खाली यायचंय. ब्रह्मरंध्रामध्ये ब्रह्मरंध्रामध्ये यायचं. ब्रह्मरंध्रातली जाणीव घ्यायची आहे आपल्याला. किती जाणीव होते ते बघायचं. आपल्या कुंडलिनीची जाडी किती वाढली ते बघायचंय आपल्याला. फार महत्वाचं आहे ते. म्हणजे ब्रह्मरंध्र किती प्रमाणात जागृत आहे, त्याचा व्यास किती वाढलेला आहे ते कळलं पाहिजे. त्याची व्याप्ती किती वाढली ती समजलं पाहिजे. जाणवतं बऱ्यापैकी. हे फार महत्वाचं आहे की आपण सर्वजण भक्तीला करता, त्याचं हे फळ आहे. शस्त्रांमधून आज्ञेमध्ये यायचं आहे. आज्ञाबरोबर खाली शस्त्राच्या खाली टाळ, टाळ म्हणतो ना आपलं, त्याच्यावरती थोडं पडजिबीच्या वर आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. वरून खाली लक्ष विशुद्धी, एकाग्रतेनं द्यायचं. विचलित व्हायचं नाही, एकाग्रतेनं. एकाग्रता महत्वाची आहे सजयोगामध्ये. विचलित झालो की काय समजणार नाही. मग किती जरी केलं तरी काय कळत नाही. पण सूक्ष्म पद्धतीने जर लक्ष दिलात तर त्याचे खूप फायदे आहेत. भलं थोडा वेळ आम्ही ध्यान करू, परंतु एकाग्रतेनं केलं तर त्याची पूर्तता मात्र जबरदस्त होते. विशुद्धीतून अनाहत मध्ये येऊया. वरून खाली अनाहत मध्ये आपल्या जाणीवीत वाढ होते लगेच. ही चक्र देखील सोडवण्याचा एक प्रकार आहे की प्रत्येक चक्राला चैतन्य देतोय आपण. हे चैतन्य आणलं कुठून? वरून आणलं. शस्त्रारमधून खाली येतोय. म्हणजे तिथून श्रीमातांच्याकडून फक्त घेऊन येतोय खाली आम्ही. त्या चक्राला स्वच्छ करण्यासाठी, त्या देवता जागृत होण्यासाठी हे चैतन्य पोहोचवायचं काम करतोय ना. बीज टाकलेलं आहे, ते आता अंकुरलंय, तर त्याची वाढ व्हायला नको का? त्याला चैतन्य देणं आवश्यक आहे.
अनहत मधून नाभीपर्यंत यायचं. वरून खाली लक्ष, नाभी. वरून खाली ज्यावेळी लक्ष देतो त्यावेळी वरून चैतन्य बरोबर नाभीत येतं ना, त्यामुळे नाभी चक्र खुलतं, त्याला चैतन्य मिळतं. असं ते गणित आहे. म्हणून वरून खाली लक्ष देतोय. श्री मातांच्याकडून आपण ते चैतन्य घेतोय आणि त्या देवतेला जागृत करतोय. आपण नुसता त्या देवतेचं नाव घेतला तर ती देवता जागृत होणार नाही. त्या देवतेबरोबर श्रीमातांचं नाव जोडल्याशिवाय ती देवता जागृत होत नाही. ही तर माहिती आहे, श्रीमातांनी सांगितलंय. तसंच आहे हे की चैतन्य आपण शस्त्रारमधून म्हणजे श्रीमातांच्याकडे घेऊन त्या चक्राला देतोय, मगच ती चक्र देवता जागृत होईल ना त्या चक्रावरची. हा फरक आहे ना, ही लक्षात घेतलं पाहिजे आहे. म्हणून श्रीमाताई म्हणतात माझं नाव जोडल्याशिवाय ती देवता जागृत होणार नाही. कारण ती शक्ती आहे. प्रत्येक देवतांची शक्ती म्हणजे श्रीमाताजी आहेत. चैतन्य आहे ना ते. चैतन्यच नसेल तर त्या देवतेचं पूजन करून तरी काय मिळणार आहे आम्हाला. ती झोपलेली देवता आहे, तिला जाग करायला आदिशक्तीच पाहिजे ना. ती जोपर्यंत आपल्या हातातून वाहत नाही, चित्तातून वाहत नाही, बुद्धीतून वाहत नाही, हृदयातून वाहत नाही, तोपर्यंत ती चक्राची देवता जागृतच होत नाही. असं गणित आहे. तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. नाभीतून स्वाधिष्ठान, वरून खाली लक्ष स्वाधिष्ठान मध्ये. म्हणून हे आपण असं खाली घेतोय. तिथपर्यंत चैतन्य पोहोचवायचं काम करतोय. स्वाधिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार. मूलाधार, पूर्ण लक्ष मूलाधार, शक्ती केंद्र. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. नुसता म्हटलं तरी व्हायब्रेशन्स येतात, कारण चैतन्य नेले ना तिथपर्यंत. आपण आईकडे जाऊन गणेशांच्याकडे आलो, मग गणेश प्रसन्न होतात. आईकडे जाऊन आलोय आपण, मग ते आपल्याला आदर करतात, सन्मान करतात आपला. हे लक्षात घेतलं पाहिजे. ते देवतांचं जे काय बंधन आहे किंवा प्रोटोकॉल आहे तो पाळला की सगळं व्यवस्थित होतं. जसं शिव आहेत, विष्णूचं नामस्मरण करतायत, आणि विष्णू जे आहेत ते शिवांचं नामस्मरण करतायत. म्हणून विष्णूंच्या पुढे शिवांचं नाव घ्यायचं आहे आणि शिवांच्या पुढे विष्णूचंच नाव घ्यायचं, म्हणजे ते प्रसन्न राहतात. शिवांच्या पुढे शिवांचं नाव घेतलात तर ते नाराज होतात, मग चक्र पकडतं. आपण म्हणतो एवढं शिवांचं नाव घ्यायला लागलं, माझं चक्र का खराब झालं, हृदय का खराब झालं. होणारच, कारण त्यांना जे आवडतंय ते आपण केलं पाहिजे ना. आपल्याला आवडते ते आपण करतो. तो काही प्रोटोकॉल डिव्हाइन नाही आहे. डिव्हाइन प्रोटोकॉल आपल्याला त्याचा अभ्यास पाहिजे. कशा पुढे केल्यावर काय होतं हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. सहजयोगी आहे आपण. जसं श्री मातांच्या पुढे गणेशाची स्तुती केली तर श्री माताजी प्रसन्न होतात, आदिशक्ती. आणि गणेशाच्या पुढे श्री मातांची स्तुती केली तर श्री गणेश प्रसन्न होतात. अल्टरनेट आहे, हे समजलं पाहिजे की कुणा पुढे कशाची स्तुती करायची ते. म्हणून आपण सुरुवातीला कुंडलिनी आपण शस्त्रारवरती म्हणजे श्री मातांच्याकडे अगोदर जातो आणि त्यानंतर मग खाली गणेश तत्वामध्ये येतो. पहिल्यांदाच गणेश तत्वावरती गेलो तर गणेश नाराज नाही का होणार. माझ्या आईला न भेटता तुम्ही माझ्याकडे का आला म्हणून म्हटले तर मग व्हायब्रेशन नाही ना व्यवस्थित येत. मग हे सगळं कशावर कळतं, व्हायब्रेशन्स वरती. म्हणून त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. व्हायब्रेशनचं कुठून कसं जायचं, कसा प्रोटोकॉल पाळायचा हा दैवी, हे कळणं आवश्यक आहे. त्यासाठी डीप मध्ये जाणं आवश्यक आहे. नाही वर वर करणाऱ्या माणसांना, साधकांना यातलं काय समजणार. श्री माताईने आपल्या कृतीतून काही वेळेला हे दाखवून दिलेलं आहे, पण त्याचा उलगडा आपण करून घेत नाही ना. योगी लोकांची भाषा गूढ असते, ती समजणार कधी आपल्याला. श्री मातांच्या जवळ असणाऱ्यांना देखील ते कधी कळलं नाही.
आपल्याला माहिती आहे की प्रतिष्ठानवरती श्री गणेश श्री माताईने गणेश लावला होता. एक गणेशाची तस्वीर होती, म्हणजे मूर्ती काहीतरी होती अशी, ती लावली. माहिती आहे आपल्याला ती घडलेली घटना. काही साधक भेटायला गेले तर त्यांनी ती मूर्ती पाहिली, त्याच्या व्हायब्रेशन्स बघितल्या, त्यांना गरम जाणवायला लागलं. त्या मूर्तीतून गरम यायला लागलं की ती प्रतिष्ठानवर लावली. आणि श्री माताई तर आज स्वयंपाकघरात होत्या, काहीतरी ते किचन मध्ये चाललं होतं त्यांचं, आणि यातून तर गरम व्हायब्रेशन्स येत आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं की श्री माताईने एवढं लावलं आणि यातून गरम कसं येते. झालं, ती गेले किचन पर्यंत, श्री माताईंच्या पर्यंत पोहोचले. श्री माताईने विचारलं, श्री माताई आपण जो गणेश आणलेला आहे तो त्यातून गरम काय येत आहे. श्री माताई म्हटलं, ती तसंच होणार, गणेशाला आपली आई प्रिय आहे, तुम्ही माझ्याकडे का नाही डायरेक्ट आला, तुम्ही गणपतीकडे का गेला, गणेशाकडे का गेला आधी. मग ते नाराज झाले ना, तुम्ही आईकडे जायचं सोडून माझ्याकडे का आला, म्हणून गणेश नाराज झाले. आता परत जाऊन बघा म्हणून श्री माताईने सांगितलं. आता माझ्याकडे आलात ना, आता ते खुश झाले, परत जाऊन बघा. परत जाऊन बघितलं तर त्यातून धो धो व्हायब्रेशन्स वाहू लागल्या. त्या याचा अर्थ असा आहे की ह्यातून कोणाला काय बोध झाला माहिती नाही आहे, कोणी काय यातून घेतलं माहिती नाही आहे, परंतु यातून अर्थ असाच घ्यायचा आहे की आपण आधी श्रीमातांच्याकडे जायचं आहे आणि तिथून मग आपण प्रत्येक चक्रावरती म्हणजे गणेशांच्याकडे जायचं, मग प्रत्येक देवी देवतांच्याकडे जायचं आहे आपल्याला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून प्रत्येक चक्रावरती श्री गणेश विराजमान आहेत कुलगुरुप्रमाणे. कारण आईला प्रिय श्री गणेशच आहे, दुसरं कोण त्यांना प्रिय आहे. म्हणून हे महत्वाचं आहे की श्रीमातांच्या समोर गणेशाची स्तुती करावी आणि गणेशासमोर श्रीमातांची स्तुती करावी, म्हणजे खुश होतात. हा प्रोटोकॉल आहे. आता आपलं लक्ष गणेश तत्वावरती आहे पूर्णपणे. श्री गणेश जागृत व्हावेत म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय. त्यामुळे श्री गणेश जागृत होतात, आईच ऐकणार, ते जागृत होतात, व्हायब्रेशन्स पण आपल्याला जाणवतील. तशा प्रकारे श्री गणेशची कृपा करून आम्हाला आपल्यासारखे अबोध बनवा, आपल्यासारखी सुबुद्धी द्या, आपल्यासारखे प्रचंड शक्तिशाली बनवा. महत्वाचं आहे ते. आता आपलं लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरतीच आपण ठेवतोय. त्याचबरोबर काय करायचंय बघा, आपल्या भोवती जे काय वलय आहे सूक्ष्मातलं, त्या वलयाकडे लक्ष द्यायचं. लक्ष मूलाधारमध्ये असू दे आणि वलयाकडे असू दे. लिंगरूपी वलय आहे, ते शिवलिंग झाले ना आपल्या भोवती. वलय म्हणजे काय, जे बंधन आपण कवच घेतो ना, ते शिवकवच आहे. त्या शिवकवचाकडे लक्ष द्यायचं, आपल्या भोवतानी आहे. बरोबर आहे. आणि लक्ष मूलाधारामध्ये. हे जे काय कवच आपण लक्ष देतोय ना, ते शेवटपर्यंत लक्ष आपल्याला द्यायचं आहे. जोपर्यंत हटवायला सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण चित्त तिथं ठेवायचं आहे. वलयाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या. आणि गणेश तत्वाकडे बघा कसं करायचं आहे ते. फार महत्वाचं आहे. थोडंफार सूक्ष्मामध्ये जाऊनच या गोष्टी करायच्या आहेत. अलर्ट राहून करायचं आहे, विचलित व्हायचं नाही. आता स्थिर बसून करायचं आहे हे सगळं. आता मूलाधार मधून त्रिकोणाकार अस्थीमध्ये असलेल्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आहे. कुंडलिनीकडे यायचं. लक्ष कुंडलिनीकडे आणि बाहेरच्या वलयाकडे लक्ष द्यायचं. शिवकवचाकडे, शिवकवच म्हणूया आपण त्याला, खरोखरच आहे ते लिंगरूपी कवच. आपल्या भोवतानी आपण जसं घेतो ना, बंधन घेताना 7 वेळा कवच, ते कवच तिकडे लक्ष द्यायचं आणि कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं. बघा, हे वलय आहे, आपल्यातलं वलय बाहेर पडून ते कवच तयार झाले. प्रोटेक्शन आहे आपल्याला ते शिवकवचाचं. आदिशक्तींचं जो आहेच, परंतु शिवांचं देखील प्रोटेक्शन पाहिजे, संरक्षण पाहिजे.
आपल्याला ते जाणवलं पाहिजे इतकं सूक्ष्म पद्धतीने लक्ष द्यायचं आहे कवचाकडे. आणि त्या कवचाच्या आतमध्ये आपलं लक्ष कुंडलिनीकडे आहे. लक्ष कुंडलिनीकडे पण द्यायचं. आता ही जी काही कुंडलिनी आहे तिची जाडी आता वाढलेली आहे. आपण बघितलं मगाशी की सहस्त्रारमध्ये तिची थोडीफार जाडी वाढलेली आहे. म्हणजे पाठीचा कणा पूर्णपणे तिची जाडी जेवढी आहे ना तेवढी जाडी झालेली आहे तिची. अगदी बारीक जाणीव नाही आहे, भरपूर जाणीव. आता तिला वरती वरती घ्यायचं आहे आपल्याला. ती कुंडलिनी सर्पिणी आदिशक्ती नाग नागिनीचे पिलू. आता तिची वाढ झाली आहे, तिची उंची पण वाढलेली आहे. कारण ध्यानामुळे उंची वाढते कुंडलिनीची आणि चैतन्य दिल्यामुळे जाडी वाढते. बरोबर. त्यामुळे ती उंची आणि जाडी दोन्ही झालेली आहे त्या. म्हणून कुंडलिनी वर उचलायची थोडी. आता मूलाधार मधून त्रिकोणाकार अस्थितून तिला वरती काढायची, स्वादिष्ठांपर्यंत आणायचं आहे. लक्ष वलयाकडे पण आहे. आपल्या भोवतानी जे वलय आहे तिकडेही लक्ष द्यायचं आहे मुद्दाम. आपण शिवलिंग रूपी आहे ते. या शिवलिंग रूपी वलयामध्ये आपण आतमध्ये ही कुंडलिनी जागृत करतोय. बघा, हे कवचामध्ये सगळं चालू आहे. शिवांच्या कवचामध्ये, लिंगरूपी देहामध्ये. आता ती कुंडलिनी स्वादिष्ठान मधून वरती नाभीपर्यंत आणायची आहे. आणली, हळूहळू नाभीतून अनाहत मध्ये आणायची. तिचं शेपूट पण खाली आहे. वरती वरती आणायची. पूर्ण पाठीचा मणका आपल्याला जाणवला पाहिजे कुंडलिनी वर सरकते. तिची जाणीव होते. आणि लक्ष कवचाकडे पण आहे. शिवपिंड आहे ना ती. शिवपिंड कशी असते तसं झालं ते प्रकार. फार महत्वाचं आहे हे. म्हणून सूक्ष्मात लक्ष देऊया थोडस, म्हणजे ती जाणीव आणखी वाढेल. नाभीतून अनाहत मध्ये आलोय आपण. ती कुंडलिनी तिचं तोंड अनाहत पर्यंत आणायचंय. खालची जी संपूर्ण बॉडी आहे तिची ती खाली तळापर्यंत आहे, अजून मूलाधार पर्यंत आहे. बघा, लक्ष कवचाकडे पण आहे. कुंडलिनी चढवत असताना लक्ष कुंडलिनीकडे आणि शिवकवचाकडे, शिवशक्तीकडे लक्ष आहे ना आपलं. आलं का लक्षात? शिव आणि शक्ती. शिव कुठे आहेत? आपल्या भोवतानी कवचामध्ये. म्हणजे लिंगरूपी देहात आपण आतमध्ये कुंडलिनीकडे लक्ष आहे, शक्तीकडे लक्ष आहे, शिवशक्ती. अनाहत मधून विशुद्धीपर्यंत यायचं. तिचं तोंड विशुद्धीपर्यंत आणायचं. शेपूट वगैरे सगळं आता मूलाधार पर्यंत आहे. अजूनही 3.5 फूट आहे ती. म्हणून त्या शक्तीकडे पण लक्ष आहे आणि त्या वलयाकडे पण लक्ष आहे. अगदी सूक्ष्मात लक्ष ठेवायचं, म्हणजे जाणवतं. हा त्यांचा खेळ आपल्याला समजतो. आदिशक्तीचा खेळ. कशी आहे ती? फटकन आपण वर जातो आणि काय कळत नाही. ती कशा पद्धतीने वर येते कळलं पाहिजे ना. अनाहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा. लक्ष वलयाकडे पण आहे. आज्ञेतून काय करायचं आता? सहस्त्रार. सहस्त्रार मध्ये जरा तिचं डोकं वर काढायचं. बघा कसं करायचं आहे ते बघा. थोडस डोकं वर करायचं. वलय आपण कुठपर्यंत घेतो? सहस्त्रार पासून एक 7-8 इंच वरतीपर्यंत वलय आहे. म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण जे वलय घेतो, कवच घेतो, ते कवच, त्या कवचापर्यंत तिचं डोकं वर घ्यायचं. बघा, म्हणजे ती शिवलिंगातच आहे आतमध्ये. तिचं शेपूट जे आहे ते मूलाधारपर्यंत आहे, पाठीच्या मणक्यापासून खालीपर्यंत. आणि डोकं मात्र त्या वलयापर्यंत, सहस्त्रारमधून निघून त्या वलयापर्यंत तिचं डोकं आहे. 7-8 इंच वरती उभी राहिलेली आहे फणा काढून. बघा काय करायचं आहे ते. आता वलयाकडे पण लक्ष आहे आणि त्या शक्तीकडे पण लक्ष आहे आपलं, शिवशक्तीकडं. आता ही जी कुंडलिनी आहे ती गरळ ओकते. ज्ञानदेवाने आपल्याला काय सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे सौंदर्य लहरीमध्ये, की ज्या वेळेला ही कुंडलिनी सहस्त्रारमध्ये येते त्यावेळेला ती गरळ ओकते. म्हणजे काय ओकते? अमृत.
तिथून तिच्या तोंडातून अमृत बाहेर पडतं. जे आपल्याला गार जाणवतं ना, ते अमृत तिच्या तोंडातून बाहेर पडतं. म्हणून तिच्या तोंडातून अमृत बाहेर पडत आहे, ते तिकडे लक्ष द्यायचं. लक्ष कुठं कुठं द्यायचं आहे ते पहा. आपल्या वलयाकडं, लिंगरूपी कुंडलिनीकडं, आणि कुंडलिनी जी गरळ ओकते ना तिकडं बघा. आता ती गरळ ओकल्यानंतर कुठं पडेल ते? चहूबाजूनी देहावरतीच पडणार, म्हणजे लिंगावरतीच पडणार. शिवलिंगावरती अभिषेक कसं करतो आपण? कशासाठी करतो? हे आपलं प्रतिकात्मक आहे. हे आतमध्ये घटित होत असतं आपल्या, ते आपण बाह्यात करतो. लक्षात आलं? तशा पद्धतीनं आपण करायचं आहे. तिचा अभिषेक घालायचा आहे त्या लिंगाला. ती जी गरळ ओकते, ती गरळ जे चैतन्य रूपी अमृत, ते या वलयावरती सोडायचं आहे आपल्याला. चहूबाजूनी कवचावरती सोडायचं आहे. तिची धार चहूबाजूनी खाली पडली पाहिजे. बघा, लक्ष कसं कसं ठेवायचं आहे बघा. ती स्थिती शिवशक्तीचं मिलन म्हणतो त्याला. शिवशक्तीचं मिलन. लक्ष कुंडलिनीवरती पण आहे. संपूर्ण कुंडली मूलाधार पासून शस्त्राच्या वरपर्यंत, वलयापर्यंत ती आलेली आहे. तिथून ती गरळ ओकते, आणि जे कवच तयार केले ना आपण भोवतानी, तिथून ते गरळ म्हणजे अमृत चहूबाजूनी खाली कोसळते. बघा, अशी इच्छा करायची, म्हणजे ते बरोबर कार्यान्वित होतं. आणि ते होतच असतं, फक्त आपण तिला वळवलं. या अमृताला वळवलंय आपल्या देहाकडं, म्हणजे लिंगाकडं. लिंगरूपी देह म्हटले ना. थोडा वेळ तसं कार्य करायचं, त्याच्यात रममाण व्हायचंय आपण. थोडस त्या शिवशक्तींच्या खेळात रममाण व्हायचंय. आदिशक्तीचा खेळ आहे तो. मग हे प्रतिकात्मक तयार कशाला केले शिवलिंग? नुसता शिवलिंगाची बाह्यात पूजा करून काय उपयोग आहे? आतमध्ये ते शिवलिंग तयार झालं पाहिजे ना. आपल्या भोवतानीच आहे की सगळं ते. त्याचाच अनुभव घेऊया, म्हणजे कळतं. हे बाह्यात जे आहे ना, ते ब्रह्मांडी, ते पिंडी म्हटले कशाला मग? बघायचं. टाळूतून आपल्याला आता कुंडलिनीची गरळ उगते, ती चहूबाजूनी देहावरती सोडतोय, लिंगरूपी देहावर. त्यामुळे आपल्याला गार 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 जाणवणार. कपाळावर जाणवेल, चेहऱ्यावर जाणवेल, संपूर्ण बॉडीवरती चैतन्य सोडायचं आहे आपल्याला. लिंगरूपी देहावर अभिषेक करायचा चैतन्याचा. ही कुंडलिनी अभिषेक करते. लक्ष कुंडलिनीकडे पण आहे. म्हणजे एकाच वेळेला आपण किती ठिकाणी लक्ष देतोय आणि ते कार्यान्वित होतं कसं ते बघायचं. त्याचा आनंद घ्यायचा आहे. तो शिवानंद, परमानंद, तोच परमानंद आणि तोच शिवानंद. याच गंगेत आंघोळ करायची असते. ही गंगा आहे ना शिवांच्या जटेतली, हीच गंगा. आणि या गंगेतून आंघोळ करायची आहे. बघा आपण किती कमी पडतो त्यात. आपल्याला ते देखील अमृत जाणवत नाही की आपल्या टाळूतून ते पडून चहूबाजूनी आपल्या देहावरती कोसळतं ते. जसं शिवपिंडाला अभिषेक घालतो ना आपण वरून, तसं देहाला चैतन्याचा अभिषेक घातला पाहिजे. तेवढं चैतन्य आपल्यातून निघायला पाहिजे, म्हणजे आपण खऱ्या अर्थानं शिवभक्त, शिवांची भक्ती करण्यास योग्य आहे म्हणायला हरकत नाही. नाहीतर नुसता शिवांची पूजा करून आणि लिंग परिधान करून काही उपयोग नाही त्याचा. ही स्थिती आपण आपल्यात निर्माण केली पाहिजे. ते कळतं मग. तो आत्मानंद, कारण शिव त्यामध्ये रममाण झालेले आहेत, ते कायम ध्यानस्थ आहेत, त्यांना त्यात आनंद वाटतो. तसं आपल्याला देखील आनंद वाटला पाहिजे. लक्ष केंद्रित करायचं. भस्म आहे, भस्माचा पण वास येईल आपल्याला, सुगंध येतो, कारण ते तत्व आपल्यात येतं. शिवशक्तीचं तत्व आहे, ते येतच ते. त्या शिवाशी, त्या शक्तीशी आपण एकरूप होतो, त्याचा आनंद मिळतो. किती आनंदी आनंद, सत्य चित्त आणि आनंद. कळते की संपूर्ण खांद्यावरती कोसळतं, चेहऱ्यावरून खाली येतं, पाठीतून
पोटावरून संपूर्ण देहातून वरून चैतन्य कोसळते. आंघोळ चैतन्याची कुंडलिनी घालते. आपली आईच घालते ना आपल्याला आंघोळ. चैतन्याची आंघोळ आहे. बघा येते का? हे करणं गरजेचं आहे. हे चैतन्य वाढवणं गरजेचं आहे. आपण म्हणतो एवढंच चैतन्य जरा गार झालं तरी समाधान. संपूर्ण शरीर चैतन्यानं धुवून निघायला पाहिजे. मग आपल्याला शुद्धता येते. मग नवीन दात येतात, नवीन केस येतात, चिर तरुण दिसतो. मग होतं ते सगळं. तोपर्यंत नाही होत. म्हटलेलंच आहे ना, ज्ञानदेवानी वर्णन केल्याप्रमाणे होतच ते. पण तू तसं झालं पाहिजे. आपण त्या स्थितीपर्यंत आलं पाहिजे. बघा त्याच्या शिवलिंग स्वरूप आपण देह आणि त्याच्यावरती कुंडलिनी अभिषेक करते. त्या लिंगावर अमृताचा अभिषेक म्हणजे ती दोघं एकरूप झाली. शिवशक्ती एकरूप झाल्यावर ती सदाशिव होतात, रममाण होतात. तसं आपण रममाण होतो. शांती, समाधान, तृप्ती मिळते त्यांना. कारण शोध संपतोच ना. आपण जिथून आलोय तिथं आलो. आदी आणि अंत तेच आहेत. ठीक आहे. हळूहळू कुंडलिनी आता वरती आणायची आपल्याला. शस्त्राच्या वर घ्यायची. पुन्हा लक्ष वलयाकडे पण असू दे, परंतु कुंडलिनी देखील वर काढायची आपल्याला. लक्ष कुंडलिनीकडे. 3.5 फूट कुंडलिनीकडे लक्ष. म्हणजे नुसता तोंडाकडे आणि जिथे वर जाणीव होती तिकडे नको आहे. संभ्रम नको आहे आपल्याला. 3.5 फूट जी कुंडलिनी वर आलेली तिकडे लक्ष पाहिजे. जी सर्पिणी आहे, जी आदी कुंडलिनी आहे. प्रयत्न करायचा. ती जाणवतं. फोटोमध्ये येतं आणि आपण प्रत्यक्ष का अनुभूती घेत नाही? पूर्ण अटेन्शन शस्त्राच्या वर आणि वलयाकडे आपल्या. संपूर्ण देहाला व्हायब्रेशन्स कोसळत आहेत. वर्ण व्हायब्रेशन्स येतातच, कोसळतात अक्षरशः. अशी फिलिंग होतं. कारण कुंडलिनी वर गेली. शिवतत्व त्या तत्वात आलो की चालू झालं ते. मग तिथं काय बाकी भानगड राहत नाही. चालूच राहतं मग ते. हातातल्या पण व्हायब्रेशन्स आपण बघू शकतो कशा आहेत. हिमालयात गेल्यासारख्या. हिमालयातच आहे ना. त्यांच्या जवळच आहे. त्या शिवशक्तींच्या जवळ, सदाशिवांच्या जवळ आलो ना. मग त्यांच्या व्हायब्रेशन्स कशा बघा. इतर व्हायब्रेशन्स आणि त्यांच्या व्हायब्रेशन्स फरक आहे का लक्षात येते ते बघायचं. कारण हातावरतीच नव्हे तर संपूर्ण बॉडीवरती चैतन्य कोसळतं. हा फरक आहे त्याच्यात. कारण ते थंड करतात. हिमालयात राहतात म्हणून गारवा जाणवतो आपल्याला. गार. हात पाय डोकं सगळं गार होतं. चेहरा संपूर्ण गार होतो. कारण कुंडलिनी आपल्याला थंड करते, शांत करते. पूर्ण अटेन्शन शस्त्राच्या वर कुंडलिनीकडं. आकाश तत्वाच्या दिशेने गेलेली आहे. तिकडे लक्ष द्यायचं. आणि आपल्या वलयाकडे पण अधून मधून लक्ष द्यायचं. व्हायब्रेशन्स कडे द्यायचं. किती काम आहेत चित्ता आणि विचार करण्यात तिला अडकून ठेवतो आपण. बघा फरक लक्षात येतोय. हे कळलं पाहिजे की वरती गेल्यानंतर पण किती स्थिती वेगळी होते. फरक पडतो त्याच्यामध्ये. प्रकाश आहे. संपूर्ण प्रकाश आहे वर. शिव म्हणजे काय? प्रकाशच आहे ना. एक जीव होतो. एकटा जीव सदाशिव. एक जीव होतो आपण. परमानंद मिळतो आम्हाला. समाधान, शांती, आनंद, तृप्ती सगळं काही वरच आहे. त्यांच्यातच आहे ना सगळं. त्या स्थितीमध्ये थोडं राहून त्याचा आनंद घेऊया थोडा वेळ. एक 5 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये बसूया.
को आप लोग मानते हैं और उनकी बड़ी पूजा अर्चना, लेकिन शिव जी के गुणधर्म आप जानते नहीं, इसीलिए बहुत बार आपसे गलती हो जाती। शिव जी का विशेष स्वरूप जो है वो आनंद स्वरूप, सूक्ष्म से सूक्ष्म ये आनंद उनका सब दूर छाया रहता है, लेकिन उसको आकलन करने की शक्ति जब तक आप में नहीं आएगी, आप उसे देख नहीं पाएंगे और समझ नहीं पाएंगे। वो हर चीज में विराजमान, हर चीज में एक तरह से आनंद में कहना चाहिए कि एक आनंद में सृष्टि तैयार करते, और उस सृष्टि में विचरण करते हुए आप देखते हैं कि आप भी कुछ और ही हो गए। दूसरे लोगों को जिस चीजों में आनंद आता है, बहुत से लोगों को अपने को नष्ट करने में ही आनंद आता है। उसको तरह तरह से गलत रास्ते पे ले जाकर लोग सोचते हैं कि अगर हम आत्मा के विरोध चले तो हमें बड़ा सुख मिलेगा, लेकिन आत्मा जो स्वयं साक्षात शिव जी है, उनका आनंद एक और तरह का, और वही हमारे हृदय को छू सकता है। जैसे बहुत से लोग हैं दुनिया भर की चीजों में डूबे रहते हैं, कोई है शराब पिएंगे, कोई कुछ और अनिति का कार्य करेंगे, गलत सलत काम करते रहेंगे, और उसी में वो सोचते हैं ये बड़ा सुख है, किंतु है नहीं। धीरे धीरे वो नष्ट होते जाते, धीरे धीरे समाप्त होते जाते। और शिव जो है ये हमारी सांत्वना करने वाले, हमको शांति देने वाले और हमको आनंद देने वाले। और जब शिव जी की शक्ति और विष्णु की शक्ति, जैसे कि कुंडलिनी और सुषुम्ना नाड़ी, इन दोनों का मेल हो जाता है, तब आपको केवल सत्य मिलता है, केवल सत्य। जैसे कि उस सत्य को कोई आप किसी भी तरह से अस्वीकार्य नहीं कर सकते, क्योंकि वो पूर्णतया सत्य है। आप अपने ऊपर हाथ पर भी उसे डाल सकते हैं। अनेक तरह के अनुभव आपको आएंगे, इससे आप समझ जाएंगे कि एकदम सत्य जो है उसमें असत्य की छटा भी वो आपके अंदर ज्ञात होता है, आप उसे जान सकते, समझ सकते। यही कुंडलिनी की देन, यानी कुंडलिनी जो कि शिव की शक्ति है, वो जब आपके मध्य मार्ग से उठती है तो सारे ही चक्रों को अडोलित करती है, जागरूक करती है और समग्र करती है। उस शक्ति को संभालता कौन है? तो कहे कि विष्णु ही संभालते, क्योंकि वो विष्णु के मार्ग में चलती है और जा करके ब्रह्मरंध्र में वो अपने दर्शन देती है। वहां पहुंच करके ज्ञात होता है कि हाँ, अब इसकी जो यात्रा थी वो खत्म हो गई। तो आपस में कितना सहयोग और कितनी समझदारी। हम लोग हैं, आजकल एक बीमारी हो गई कि सब लोग पैसे के पीछे दौड़ रहे हैं। पैसे के पीछे दौड़ने की बड़ी अजीब सी बीमारी हो गई है, और उसके लिए हम कुछ भी कर सकते, किसी भी चीज का अवलंबन करते। सहयोग में भी कुछ लोग ऐसे होते। इसका कारण यह है कि हमारे अंदर विकृति आ गई, हमारे अंदर बहुत सारी विकृतियां आ गई, और इस विकृति की सफाई सिर्फ कुंडलिनी ही कर सकती। पर अगर आप पूरी तरह से इस कुंडलिनी को
आत्मसात नहीं करते, ध्यान धारणा से उसका उत्थान पूरा नहीं करते, तो आप उस दशा में पहुंच नहीं सकते जहां आपके अंदर से प्रकटित जो शक्ति है वो सत्य, आनंदमय, शांतिमय, उसमें दोष रह जाता है। जब कुंडलिनी उठती है तो वो सब सफाई करती है, शिव जी की शक्ति से पूरी चीज साफ होती है। पर तो भी कुछ लोग अपनी पुरानी आदतों से या अपने गलत धारणाओं से पीड़ित होते, और वो लोग जो कुछ गलत, जो भी दुष्ट बुरी बातें हैं, उसके थोड़े से ही प्रलोभन में पड़ के फिर से गिर जाते। वो हमारे अंदर एक छोटी सी भी अणुरेणु मात्र भी कर खराबी अंदर उपस्थित हो तो उसमें गिर करके हम वाकई में नष्ट हो जाते। जो पूजा में आए और ध्यान करें, उन लोगों में हमेशा प्रगति होती है। अगर शांति न हो तो कोई पेड़ भी नहीं बच सकता, कोई वो बढ़ नहीं सकता, कोई अंकुर भी नहीं चढ़ सकता। इसीलिए अगर आपके अंदर ये पूरा ध्येय न हो, ये आदर्श नहीं हो कि हम कहीं भी पतन की ओर नहीं जाएंगे, किसी भी गलत चीज में हम नहीं पड़ेंगे, तो आपको सारी पूजाओं में जहां तक हो सकता आना चाहिए और आपको ध्यान करना चाहिए। क्योंकि अब आप पूजा के अधिकारी, सब लोग पूजा के अधिकारी नहीं होते। जो देखो पूजा करने निकल जाता है, पर अगर आपका संबंध ही नहीं हुआ है तो आप क्या पूजा के अधिकारी बन सकते हैं। लेकिन बहुत से लोग सोचते हैं इस मंदिर में दौड़, उस मंदिर में दौड़, इस गुरु के पास जाओ, उसे कुछ नहीं होता। आप ही अपने गुरु हैं और आप अपने को सोचिए कि हमारे अंदर क्या करना, क्या हम अपने हृदय से पूरी तरह से सहयोग को अपनाते हैं या नहीं। मैं देखती हूँ बहुत से लोग सहयोग में आते हैं और एक स्थान पर जाकर गिर जाते हैं, और जितने ऊंचे उठते उतने गहरे गिर जाते हैं। इसकी वजह यह है कि आपके अंदर जो छिपी प्रवृत्तियां हैं वो किसी तरह से कार्यान्वित हो गई और आपको अंदाज ही नहीं रहा। इसलिए अपनी ओर ध्यान रखना चाहिए कि हम कोई ऐसे गलत झंझट में तो नहीं फंस रहे, कहीं हम ऐसा काम तो नहीं कर रहे हैं कि जो असहज हो, या कोई हमारे अंदर ऐसी गंदी प्रवृत्तियां तो नहीं आ रही कि हम पैसा कमाने के लिए सहज में आए या और गंदे काम करने के लिए सहज में आए। इसके और अपनी दृष्टि होनी चाहिए। सबसे अच्छा है कि सहज के जो कार्यक्रम है, और सहज में इस तरह भी होता है ध्यान धारणा आदि करके, और आप अपने को पक्का एक व्यक्तित्व बनाए। आपके अंदर वो एक विशेष रूप का, इसको कहते हैं कि एक व्यष्टि होती है और एक समष्टि होती है। व्यष्टि बनाए आप तो आप समष्टि में भी एक हो जाए। जो समष्टि में नहीं आते वो व्यष्टि में ठीक नहीं हो सकते, ये मैंने देखा है। जो समष्टि में आते हैं वही ऊंचे होते। थोड़े दिन के लिए हो सकता है आपको कुछ फायदा हो जाए, कुछ पैसे मिल जाए, कहीं नाम हो जाए, कुछ हो जाए। सहयोग में खास करके बहुतों में ये भी बात होती है कि हम कितने लोगों को कंट्रोल करते, वो भी हो जाए। लेकिन आपका व्यक्तिमत्व नहीं बना, उसमें वो गहनता नहीं है, आप वो ऊंचे दर्जे के सहयोगी नहीं है। जब तक आप वो नहीं है तब तक आपकी बातें बिल्कुल बेकार है, क्योंकि न जाने कब आपका गार से गिर जाए, न जाने कब आपका सर्वनाश हो जाए। इसलिए बच के रहना चाहिए और अपने को उस उच्चतर व्यक्तिमत्व में। उसकी और एक चीज आपको करनी चाहिए,
अगर आज आप पार हैं तो कल हजारों लोगों को पार कराइए तो आपकी शक्ति बढ़ेगी, नहीं तो जो थोड़ा सा पाया भी है वो भी खत्म हो जाए। ये बड़ा विचित्र सा एक नियम है, ऐसे किसी भी और चीज से इसकी तुलना नहीं हो सकती। जैसे अगर एक दीप जलाइए और उसने दूसरे दीप जलाए तो भी ये नहीं कह सकते कि इस दीप की दीप्ति बढ़ जाएगी, नहीं कह सकते। पर सहयोग में मैंने देखा है कि जो जितने दिल खोल करके और प्रेम पूर्वक सहयोग का वर्णन करता है, इतना ही नहीं और दूसरों में जागृति करता है, क्योंकि आपको सहयोगी इसीलिए बनाया गया है कि आप सारे संसार में परिवर्तन लाएं, सारे संसार में एक हलचल मचाकर एक ऐसा सुंदर संसार बनाए, ऐसा अभिनव और विशेष ऐसा संसार बनना चाहिए। ये एक आपकी शुद्ध इच्छा होनी चाहिए। ये शुद्ध इच्छा होते ही आपकी कुंडलिनी कार्य प्रवण होती है। मैंने देखा बहुत सर्वसाधारण लोग भी वो जब अपने अनुभव बताते हैं तो आश्चर्य लगता है, ये इनके कैसे अंदर बात आ गई, ये इन्होंने कैसे कहा। सहयोग में भी कुछ ऐसे लोग आ जाते हैं जो सत्ता के लिए आते हैं, कुछ आते हैं वो पैसे के लिए आते हैं। इन सब चीजों से मनुष्य का व्यक्तित्व बढ़ता नहीं, उसके व्यक्तित्व में वो चमक नहीं आती, क्योंकि जो प्रकाश आपको मिला है वो जब तक लोगों में आप बांटेंगे नहीं और अपने भी अंदर स्वयं में भी आप प्रकाशित नहीं रहेंगे, तब तक कोई सा भी कार्य संपन्न नहीं हो सकता। मतलब ये कि कार्य यही है, ये संसार को बदलना है, दुनिया को बदलना है, इसमें एक विशेष दुनिया बनानी है और आप लोग विशेष लोग हैं। जब ये चीज आपके ध्यान में आएगी कि कितने आप महत्वपूर्ण हैं, तो फिर आप बहुत समझ से अपने जीवन को बनाएं। हळूहळू आपले आता डोळे उघडायचे, श्रीमातेनं बघायचंय, चित्त तसंच वर ठेवायचंय, कुंडलिनीकडे ठेवायचंय आणि जे भोवतानी वलय आहे ना आपलं तिकडे लक्ष ठेवायचंय आणि व्हायब्रेशन्स कडे. शिवशक्तीचं जे मिलन आहे ना त्या मिलनाकडे आपलं लक्ष आहे, शिव आणि शक्तीकडे. त्यांच्यातून जे चैतन्य आपल्याला येते त्याचा आनंद घेतोय आपण, परमानंद. आणि ही संपदा आपल्यातच आहे, आपणच ते करायचं आहे. श्रीमातांनी जे काय अमृतवाणीत सांगितले त्याचं मनन चिंतन ही झालं पाहिजे आपल्यात. खऱ्या अर्थानं शिवतत्वाचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. ते आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे आपण. आता श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी उचलायची, लक्ष कुंडलिनीकडे. शिस्तीत तिला वरती आणायची, शस्त्रारामधून बाहेर काढून एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला परत कुंडलिनी चढवायची शिस्तीत. आपल्या हाताबरोबर वर आली पाहिजे. 2 गाठी मारायच्या, शिस्तीत मारायच्या, कळलं पाहिजे वरती आली असं. परत तिसऱ्या वेळेला हाताबरोबर वर येते म्हणजे एवढ्या शिस्तीत आपण तिला वर घ्यायचे. लक्ष कुंडलिनीकडे, पाठीच्या मणक्यातून वळवळ जाणवते ती वर येत असताना, कळतं आपल्याला. लक्ष कुंडलिनीकडे ठेवलं तर होतं. 3 गाठी मारतोय आपण वर काढून, तिला वरती फिक्स करतोय.
महत्वाचं आहे ते. आता कवच, जसं मगासपासून आपण लक्ष कवचाकडे पण ठेवलं तर डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचाकडे ठेवायचं, हाताकडे नाही ठेवायचं. हात जे चैतन्याचं कवच तयार करते ना, तिकडे लक्ष शिस्तीत द्यायचं, शिस्तीत घ्यायचं. म्हणजे आपण त्या कवचामध्ये सुरक्षित आहोत याची दृढ भावना आपल्यामध्ये आली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये ह्या कवचाला फार महत्व आहे, या बंधनाला फार महत्व आहे, आपल्या संरक्षणाला फार महत्व आहे. ते श्री माताईंनी आपल्याला दिलेलं आहे. कसंही घेऊन चालणार नाही. चित्त देऊन खरोखरच ते वलय आपल्या भोवतानी केलं पाहिजे आणि त्या वलयामध्ये आपण सुरक्षित राहायला शिकलं पाहिजे. स्वतःही राहायचं आणि दुसऱ्यालाही ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, त्यांनाही सांगायचं आहे. ते फार महत्वाचं आहे. ते तर उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आहे, आपल्या वलयाकडे ठेवायचं आहे आणि श्रीमातांनी जे अमृतवाणीमध्ये जे सांगितलं ते आत्मसात करायचा प्रयत्न करायचा आहे. शिवतत्वाकडेच लक्ष पाहिजे. जय श्रीमाताजी.